नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज मलाईपासून तूप कसं बनवणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लोण्यापासून अमूल बटर कसं बनवतात ते पण दाखवते आणि जे आपलं एक्स्ट्रा दूध उरतं ना त्याच्यापासून पनीर कसं बनवायचं ते पण दाखवते। तर आता आपण मलाई मिक्सरला लावून घेऊ। मलाई दळताना थोडं थंड पाणी किंवा तुम्ही आईस क्यूब पण टाकू शकता, त्याच्यामुळे लोणी पटकन गोळा होऊन येतं आणि जास्त मिक्सर पण गरम होत नाही, त्याच्यामुळे आईस क्यूब टाकायचे। आणि आता ते बनवून झालं तर मी ते थंड पाण्यात टाकलं। थंड पाण्यामध्ये बर्फ टाकलेला आहे, तर थंड पाण्यातनं काढून मी आता तूप बनवायला ठेवणार आहे। तर सगळं लोणी मी पातेल्यात काढून घेतलं। जाडबुडाचं पातेलं घ्यायचं, त्याच्यामुळं तूप पटकन जळत नाही, बारीक गॅसवर ठेवायचं। तर आता मी अर्ध लोणी काढून घेते बटर बनवायला आणि अर्ध लोणी तूप बनवायला ठेवणार आहे। तर आता मी तूप बनवायला ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण बटर बनवायला घेऊया। तर बटर तर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि चांगले मिक्स करून घ्यायचं। ते तुम्ही जसं जसं मिक्स कराल त्याच्यामध्ये पाणी असतं ते निघून जातं, एक्स्ट्रा पाणी निघून जातं, त्याच्यामुळे बटर जास्त दिवस टिकतं। हळूहळू चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची। आता चांगली पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता, एकदम जसं आपलं बाहेरचं बटर असतं तसं दिसतंय। तर एक साईडला तूप पण होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता, छान असं तूप झालेलं आहे। तर आता बटर काढून घेऊया एक बाउलमध्ये। आता बटर तयार झालेलं आहे, आता आपण तूप पण झालेलं आहे। बघू शकता तूप पण झालेलं आहे। तर आपण एक साईडला पनीर बनवायला ठेवून देऊया। तर मी एक साईडला दूध तापवायला ठेवून दिले। दूध तापतंय तोपर्यंत एका वाटीमध्ये मी लिंबू पावडर आणि थोडं पाणी घेतले, चांगले मिक्स करून घ्यायचं। लिंबू पावडर टाकलेली आहे। लिंबू पावडरला दुसरं नाव सायट्रिक ॲसिड पण म्हणतात। तर ते उकळत्या दुधामध्ये टाकून द्यायचं, त्याच्यामुळे दूध पटकन फुटतं। आता हलवून घेऊया। तोपर्यंत आपण तूप गाळून घेऊया। तूप गरम असलं तेव्हाच गाळायचं, तर कारण ते घट्ट होतं नंतर, तर गरम याच्यातच गाळून घ्यायचं तूप। तूप गाळून झाले, आता पनीर पण गाळून घेऊया। शक्यतो कॉटनचा कपडा असतो ना त्याच्यात गाळून बांधून ठेवायचं, त्याच्यावर वजन ठेवायचं, म्हणजे त्याच्यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जातं। आता पनीर पण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता तिन्ही पदार्थ तयार झालेले आहे। तर माझे तिन्ही पदार्थ तयार झाले आहे, तूप, बटर आणि पनीर। तर आपण कसं बऱ्याच जणांना माहीत नसतं, समजा आपण तूप करतो, लोणी काढतो, मग ते जे एक्स्ट्रा उरलेलं दूध असतं त्याचं काय करायचं, तर मग मी त्याच्यापासून तुम्हाला पनीर बनवून दाखवलं। जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये परत जर पनीरची रेसिपी बघायची असेल तर मी तुम्हाला नक्की परत एकदा दाखवेन।
शक्यतो म्हणजे दुधापासून भरपूर वस्तू तयार होऊ शकतात. आपण घरी बनवायला पाहिजे, कारण बाहेरचं पनीर चांगलं नसतं, त्याच्यामध्ये काय टाकलेलं असतं काय नसतं. मग त्यापेक्षा आपण घरी बनवलं तर तेवढं चांगलं असतं. जेवढं आपण स्वस्त खाऊ तेवढं आरोग्य चांगलं राहील. त्याच्यामुळे स्वस्त खा, मस्त राहा, आरोग्याची काळजी घ्या. जेवढं घरी बनवता येईल तेवढं बनवा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब